कारण की काँग्रेस कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत. ठीक आहे, आता निवडणूक झाल्यावर थोडं इकडं तिकडं होतं, परंतु ते शेवटी एकत्र करून सगळ्यांना पुढे घेऊन जावंच लागेल आम्हाला. कोल्हापूरला जाऊया परत थोडंसं. तुमचे एकेकाळचे मित्र होते, आता कट्टर वैरी आहेत धनंजय महाडिक. काय गडबड झाली? नाही, मला वाटतं त्याच्यावर मी बऱ्याचदा उत्तर दिलेलं आहे. 2014 साली ज्यावेळी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून निवडणुकीला सामोरं गेलो, आदरणीय पवारसाहेब असतील, अगदी अहमद पटेल त्यावेळी होते, त्यांनी सांगितलं की हे विसरून तुम्ही एकत्र आलं पाहिजे, कारण की 14ला मोदी लाट होती आणि अशा लाटेत काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र राहणं गरजेचं होतं. आणि म्हणून जिल्ह्याचे नेते मुश्रीफ साहेबांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी हा वाद मिटवला आणि मी 14ला त्यांना मदत केली. लोकसभेला म्हणजे मी क्रेडिट घेणार नाही, परंतु काँग्रेस म्हणून आम्ही जी काय ताकद लावली त्याच्यावर ते खासदार झाले आणि मे मध्ये खासदार झाले आणि ऑक्टोबरला त्यांनी त्यांच्या भावाला माझ्या विरोधात उभा केला. त्यावेळी मी सांगत होतो की आपण मदत केली एकमेकाला, तुम्ही तुमच्या भावाला उभा करू नका, परंतु त्यावेळी त्यांचं उत्तर होतं की काका माझं ऐकत नाहीत. अशी परिस्थिती होती. त्यामुळे त्यातून तो वाद पुढे चालू झाला आणि मग 2015ला मी विधान परिषदला उभारलो. माझा पराभव झाल्यानंतर आणि महाडिक साहेबांचा पराभव त्यावेळी त्या ठिकाणी झाला आणि तो वाद सुरू झाला. हा मिटलेला 2014च्या मे मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या आदेशावरून तो वाद मिटला होता आणि आम्ही एक दिलानं, म्हणजे सुप्रियाताई सुद्धा त्याला साक्षीला आहेत, एक दिलानं त्या निवडणुकीमध्ये त्यांना मदत केली. परंतु ऑक्टोबरमध्ये महाविकास आघाडी तुटली, काँग्रेस राष्ट्रवादी युती तुटली, म्हणून मग आम्ही हे केलं असं म्हणण्याला. मग राष्ट्रवादीतनं त्यांनी भावाला उभा करायचं होतं. ते राष्ट्रवादीचे खासदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी अलायन्स तुटला आपला, तर मग त्यावेळी त्यांनी 14ला मग राष्ट्रवादीतनं त्यांच्या भावाला उभा करायचं होतं. तसं घडलं नाही आणि म्हणून तेथून तो वाद सुरू झाला. पण तो आता पूर्ण म्हणजे घराण्याशी वाद असं काही नाही, आता पॉलिटिकल वाद आहे तो, म्हणजे पॉलिटिकल वाद आहे आणि मी फार काय त्यांना म्हणजे महत्व देत नाही. माझा एजेंडा कोल्हापूरच्या विकासाचा आहे. त्या वादापेक्षा कोल्हापूरला कसं पुढे घेऊन जायचं हा माझा एजेंडा आहे. आणि तुम्ही महापालिकेत बघितलं असेल की मी एकदाही टीका केली नाही त्यांच्यावर, कारण की मी टीका करून त्यांना तेवढा TRP द्यायची आवश्यकता गोकुळमध्ये पण तुमचा तोच वाद आहे, गोकुळ डेअरी. नाही, गोकुळमध्ये कोऑपरेटिव्ह मध्ये त्यांचं पॅनल आणि आमचं पॅनल असा विषय होता. पण मग येणाऱ्या काळात तरी महाडिक आणि तुम्ही एकत्र येण्याचे काही चिन्ह नाही? विषयच नाही, म्हणजे चुकून सुद्धा एकदा 2014ला अनुभव घेतलेला आहे. आता राजकारणात कधीही त्यांची संगत नाही, हा निर्णय माझा पक्का आहे. अच्छा. एकंदरीत बऱ्याच नेत्यांबरोबर तुम्ही काम केलंय, पण गृह खातं सुद्धा तुम्ही बघितलंय. तर आजचं गृह खातं आणि तुम्ही जेव्हा होते कसं